श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 171वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, असे सारसाचार ते चोरलेसे, यही लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. ज्या सत्संगतीच्या अभ्यासाच्या आधाराने आत्मवस्तूची प्राप्ती एका जीवाला कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये होते, याचं वर्णन आपण मनोबोधाच्या श्लोकांच्या आधाराने जे समजून घेत आहोत, त्यातील या आत्मवस्तूला पाहणाऱ्या आत्मचक्षूंचा उदय, त्या नयनांचा उदय, त्या डोळ्यांचा उदय एका जीवाच्या अंतरंगामध्ये कशा पद्धतीने सत्संगतीच्या आधाराने संक्रमित होतो, याचं वर्णन सांगणारा हा समर्थांचा श्लोक. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की ही सद्वस्तू या संपूर्ण चराचरामध्ये, सजीव निर्जीव या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येकाच्या कणाकणामध्ये अगदी जिवंतपणे घट्ट भरून उरलेली आहे. असं असूनही, इतक्या आपल्या ती निकट असूनही आपल्यापासून मात्र ती गुप्त झालेली आहे, एक प्रकारे चोरीला गेलेली आहे. आणि या वस्तूला बघण्याचा आमचा जो हा सध्या परमार्थाचा प्रवास चालू आहे, हे आम्ही चर्मचक्षूंनी या गोष्टीला बघण्याचा प्रयत्न करत आहोत. हे चर्मचक्षू कितीही पद्धतीने या आत्मवस्तूचा शोध घेण्यासाठी जरी एखाद्याने वापरले, तरी जे अहंकाराने मुळी भरलेल्या देहाचेच भाग आहेत, ते कुठल्याही पद्धतीने या निराभास निर्गुण असलेल्या भगवंताचा शोध घेण्यासाठी समर्थ ठरू शकत नाहीत. मग हा भगवंत जो या चराचरामध्ये इतका निकट आपल्या आहे, त्याला ओळखण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे अहंकार शून्यतेचा. समर्थ आपल्याला या श्लोकातून सत्संगतीच्या आधाराने हे आत्मचक्षु कसे मिळवायचे याचा भावार्थ सांगत आहेत. श्रोतेहो, आपण सर्वांनीच भगवद्गीतेमधला तो प्रसंग ऐकलेला आहे की जेव्हा विश्वरूप दर्शन भगवंताने अर्जुनाला दिलं, त्यावेळेला भगवंताने आपलं प्रथम विश्वरूप दर्शन प्रगटवलं खरं, पण अर्जुन त्याच्याकडे एखाद्या सामान्य व्यक्तीसारखाच बघत राहिला, कारण तो आपल्या चर्मचक्षुनी त्या भगवंताकडे पाहत होता. भगवंत देखील काही काळ स्तंभित झाला. अरे, तो म्हणाला, मी इतकं माझं विश्वरूप दर्शन ह्याला दाखवतोय, पण ह्याच्या चेहऱ्यावर कुठलाही स्थिमित असा भाव नाही. नंतर त्याच्याच लक्षात आलं की अरे, आपण ह्याला चर्मचक्षुनी जे आपलं रूप बघायला सांगतोय ते त्याला कधीच दिसणार नाही. म्हणून भगवंत पुन्हा मनुष्य रूपात आला, अर्जुनाला आत्मचक्षु दिले, आणि मग या आत्मचक्षूंच्या आधाराने त्याला ते विश्वरूप दर्शन झालेलं आहे. हा प्रसंग आपण बऱ्याचदा ऐकलेला आहेच. श्रोतेहो, भगवंताच्या कृपेशिवाय, या आत्मचक्षूंशिवाय या भगवंताची प्राप्ती होत नाही. हेच गीतेचं हे रहस्य. आणि हे रहस्य तर आपण दररोज अनुभवतोच आहोत. आपल्यासाठी या सर्व मनोबोधाच्या श्लोकातून एक गोष्ट आता निश्चितपणे बुद्धीला कळाली आहे की या भगवंताला शोधण्यासाठी आता कुठं जायची गरज नाही. आपण तीर्थक्षेत्रांना जरूर जावं, त्याची आलोचना नाही, पण या तीर्थक्षेत्रांमध्येच हा भगवंत आहे आणि तो आपल्या घरामध्ये नाही, ही भावना चुकीची आहे. संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला हा भगवंत प्रत्येक अणुरेणूमध्ये जो आपल्याशी जिवंतपणे, सतेजपणे बोलत आहे, आपल्याला एक प्रकारे दररोज स्मित हास्य करून हसवत आहे, आनंद देत आहे, असा हा भगवंत पाहण्याची दृष्टीच आम्ही हरवून बसलेलो आहोत. आम्ही आपल्या चर्मचक्षूंनीच या भगवंताला शोधत आहोत, आणि भगवंत या चर्मचक्षूंनी आपल्याला काही दिसत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जीवनातला अहंकार, आपल्या जीवनामध्ये असलेली स्वतःची अहंता, जे आम्ही श्री महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, मी जीव झालो हा माझा जो भ्रम आहे, या भ्रमाने सगळ्यात मोठा दोष जर काही निर्माण झाला असेल तर या सर्व प्रकृतीने, या पंचमहाभौतिक सृष्टीने स्वतःला द्वैत पसाराच्या रूपाने आपल्यासमोर उभं केलेलं आहे. तो वेगळा आणि मी देखील वेगळा, अशी आमची अवस्था या मायेच्या एका पातळ आवरणामुळं,
आपल्या अंतरंगामध्ये तयार झालेली आहे. या अहंतेला अर्थात जर कुठल्या मार्गाने आपण त्याचं निर्मूलन करू शकत असू तर ते देखील केवळ सत्संगतीच्या आधारानेच, या संताच्या कृपेनेच, या सद्गुरूंच्या चरणाच्या आधारानेच आपण या भगवंताचं, जो या चराचरामध्ये सामावून भरलेला आहे, त्याचं दर्शन घेऊ शकतो. आपण म्हणाल की नेमकं हे सत्संगती या आत्मचक्षूंपर्यंत एका जीवाला कसं घेऊन जाते. अर्थात काल जो मीराबाईचा अभंग आपण ऐकला, ज्याचा थोडासा आपण अभ्यास केला, त्यामध्ये मीराबाईने देखील अतिशय सुंदर या आत्मचक्षूंचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. ती काय म्हणते आपल्याला की भवसागर सब सुख गयो हो, फिकर नहीं मुझे तरन नकी. पण ह्याच्या आधी कशामुळं हा भवसागर सुकला, तर त्या गुरुचरणांच्या प्रेमामुळं तिच्या अंतरंगामध्ये तिला एक दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि या दिव्य दृष्टीने, या आत्मचक्षूंनी जेव्हा तिने या सृष्टीकडे बघितलं, तेव्हा तिच्या काय लक्षात आलं, झूट माया सब सपन नकी. हे सर्व विश्व जे मी दृश्याच्या अंगाने बघतो आहे, याला ज्या दृश्याच्या आधाराने मी तिचं मूल्यमापन करत आहे, हे दृश्य म्हणजे सत्य समजून मी चाललेली आहे. हे सगळं या आत्मचक्षूंमुळं एक प्रकारे झूट माया सब सपन नकी असा हा आत्मबोध तिच्या अंतरंगामध्ये झालेला आहे. म्हणजे या विश्वाचं जे दृश्य रूप आहे, त्या विश्वाच्या दृश्य रूपाने आपलं मूळ रूप खाली टाकून दिलं. कधी, जेव्हा जीवाने आत्मचक्षू परिधान केले. आणि जीवाने आत्मचक्षू परिधान करताच या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवंत सर्व दृष्टीने संत मीरेच्या अंतर्बाह्य तिला व्यापून टाकलंय. तिच्याशी तो सतेज झालेला आहे, तो चैतन्यमय झालेला आहे. अशी ही आत्मचक्षूची गोष्ट जी केवळ गुरुचरणांच्या आधाराने, गुरुच्या संगतीमध्ये, गुरुच्या कृपेने आपल्याला प्राप्त होते. आपण म्हणाल की आपण सद्गुरूंच्याकडे जातो, पण अजूनही या आत्मचक्षूंचा जसा पाहिजे तसा उदय आपला होत नाही. याचं देखील श्रोते हो, तेच मूळ कारण आहे. कारण की आपण आरती मोठ्या आनंदाने म्हणतो, सद्गुरूंच्या आरतीमध्ये अगदी झांज टाळ्या वाजवून आपण म्हणू, पण जे मागणं मागितलेलं आहे, जे आरती या शब्दाचा खरा अर्थ आहे, आरती या शब्दाचा अर्थ आर्ततेने मारलेली साध. या आर्ततेने मारलेल्या साधेमध्ये आपण सद्गुरूंना काय मागतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, वारुनी दिदला अद्वैत सारा. म्हणजे आपण सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन मागतोय की नमितो तवपदी संवरी माया. ही आर्तता आहे की मी तुझ्या चरणी आलेलो आहे, या मायेचं जो पडदा माझ्यावरती आहे तो दूर कर. पण आपली तेवढी आर्ततेने खरंच त्याच्या चरणी ती मागणी आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि हा मूलभूत प्रश्न नसल्यामुळं आजही आमचे चर्मचक्षू सद्गुरूच्या समाधीजवळ जाऊन, समाधी किती छान सजवली आहे, त्याचं ते तीर्थक्षेत्र किती चांगलं आहे, तिथला प्रसाद किती उत्तम आहे, याच गोष्टींमध्ये फिरत राहतात. पण सद्गुरूंकडे आपण जे शब्दांनी मागतोय ते जर आपल्या अंतरंगाचं खरं ध्येय झालं, तर सद्गुरू आपल्याला त्याच्या सत्संगतीने या चर्मचक्षूंचं रूपांतर आत्मचक्षूंमध्ये कसं करतो हे लक्षात येईल. सद्गुरू आपल्या सत्संगतीने 3 गोष्टींच्या आधाराने या चर्मचक्षूंचं रूपांतर आत्मचक्षूमध्ये करत असतो. सगळ्यात मोठा सद्गुरूला आपल्या जीवामध्ये जो अडथळा दिसत असतो तो म्हणजे त्याच्या अहंकाराचा आहे. या अहंतेपोटी या दृष्टीमधला बदल हा इतक्या सहजपणे त्याच्या जीवनात होत नसतो. या अहंकाराच्या मुळं सद्गुरू आपल्या घरामध्ये आलेल्या प्रत्येकाला एक करुणेचं, एक प्रेमाचा मार्ग त्याच्या अंतरंगामध्ये अतिशय हळुवारपणे संक्रमित करत असतो. तो कसा करत असतो? 3 टप्प्याने करत असतो. आपण कुठल्याही संताच्याकडे जावं किंवा आमच्या गोंदवलेल्या श्री महाराजांच्याकडे यावं, सद्गुरूच्या दारामध्ये हमखासपणे 3 गोष्टी आपल्याला मिळतात. एक म्हणजे अन्नदान, दुसरं म्हणजे सगुणाची उपासना आणि तिसरं म्हणजे राम नामाचं स्मरण. या 3 गोष्टी हा सद्गुरू आपल्या आलेल्या दारामधल्या जीवाला हळुवारपणे संक्रमित करतो. या 3 गोष्टी काय करत असतात एका जीवाच्या अंतरंगामध्ये, याचा अभ्यास या सत्संगतीच्या आधारानेच आपल्याला कळू शकेल.
श्रोतेहो, ज्या भगवंताला इतक्या सर्व सृष्टीमध्ये या संतांनी पाहिलं आणि तो आपल्याला दिसत नाहीये, याच्या मागचं सगळ्या दृष्टीमधला बदल म्हणजे मी जीव आहे आणि सर्व काही मला पाहिजे या भूमिकेतून आपण या सृष्टीकडे बघतो. या सृष्टीला आपण एक भोग म्हणून जाणतो. आणि नेमकं संताच्या दारामध्ये गेल्यानंतर संत आपल्याला सेवा देतो. संत म्हणतो की अरे आल्या अतिथा अन्न द्यावे, इथं आलेल्या माणसाला तू जेवायला घाल. या जेवायला घालण्यासाठी स्वतःच्या देहाला थोडेसे कष्ट दे. 1876 साली जेव्हा गोंदवल्यामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा औंधचा राजा देखील चकित झाला. इतकं अन्नदान गोंदवल्याला चालू असायचं. महाराज भुकेल्या जीवांना अगदी मनापासून खायला घालायचे. सगळी कोठारं त्यांनी उघडली होती आणि जेव्हा लहान मुलं भात भात म्हणून रडायचे तेव्हा महाराज स्वतःच्या हाताने त्या मुलांना भरवताना त्यांच्या डोळ्यांना देखील अश्रूंच्या धारा लागायच्या. श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये नेमकी फसगत काय झालेली आहे? आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या भोगांच्या तृप्ततेमध्येच आनंदी आहोत आणि संत आपल्याला नेमकी उलटी दिशा देतो. संत आपल्याला सांगतो की अरे पहिले जगाला सुखी करण्याच्या दृष्टीने तू थोडंसं कार्य कर. स्वतः पोळी भाजी खाऊन तृप्त होणं यापेक्षा दुसऱ्याला 4 घास खायला घालणं, त्यामध्ये आपल्या डोळ्यातून आनंद अश्रू येणं, यामध्ये या सृष्टीमध्ये भरलेला तो भगवंत हळुवारपणे प्रगट होण्याची कला आहे. बघा, आपण आजपर्यंत स्वतःसाठी जितके जगलेलो आहोत त्याच्यापेक्षा काकणभर जास्त या सृष्टीमध्ये भरलेल्या भगवंतासाठी जर जगायला शिकलो, त्या कारुण्य भावाने जगायला शिकलो, तर सृष्टीमध्ये भरलेला तो निर्गुण निराकार भगवंत सहजपणे वरती येतो आणि आपल्याला या लोचनांनी तो दिसायला सुरुवात करतो. आपण जेव्हा या अन्नदानाच्या कार्यामध्ये स्वतःच्या देहाला झिजवतो तेव्हा नकळतपणे डोळ्यातून वाहणारे अश्रू हे आपल्या अहंकारालाच आपल्या हृदयातून विसर्जित करत असतात. आपण जेव्हा या डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष बघणं बंद करतो, जे सत्संगतीचं मर्म आहे, या दोषांना जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये खुपण्याची जी सवय सतत लागलेली आहे ती जेव्हा या सत्संगतीने दूर होऊ लागते तेव्हा आपल्याला ही विश्व दोषमय असूनही निर्दोष दिसू लागतं, कारण की आपली वृत्ती गुणांच्या पलीकडे जाऊ लागते. त्यामुळे सत्संगतीमध्ये, अन्नदानामध्ये देह झिजवून इतरांसाठी जगण्याची कला, सत्संगतीच्या आधाराने या विश्वाला निर्दोष बघण्याची कला ही सत्संगती शिकवत असते. आणि मग सत्संगती आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये देखील तोच भाव हळूहळू आपल्या जीवन व्यवहाराचा एक भाग म्हणून स्वीकारायला सुरुवात करायला लावते. श्रोतेहो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा इतरांच्या आनंदासाठी थोडंसं जगायला लागू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे या सृष्टीमध्ये किती आनंद भरून उरलेला आहे. जेव्हा श्री महाराज सर्वांच्या पंगती झाल्यानंतर जेवायला बसायचे, यातून एकच सूत्र कळतं की सगळ्या विश्वाचं भरण करणं हे हरिनाम घेणाऱ्या माणसाचं मुख्य कर्तव्य आहे. जो भगवंताचं नाम घेतो आणि तो या सृष्टीचं शोषणही जर करत असेल तर ते नाम एका प्रकारे व्यर्थ आहे. हरिनाम घेणाऱ्या माणसाने तरी निदान या प्रत्येकाचं भरण करण्याचा प्रयत्न करावा. या सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सम्यक दृष्टीने बघून हा माझ्या जवळचा म्हणून याला जेवायला घाला आणि हा माझ्या ओळखीचा नाही म्हणून याला जेवायला घालायचं नाही, हा भेद संताच्या दारामध्ये जाऊनच आपल्या जीवनातून जाऊ शकतो. अशा रीतीने संत आपल्याला यही लोचनी पाहता दृश्य भासे या भूमिकेतून बाहेर काढत काढत आपल्याला त्या आत्मवस्तूच्या बोधापर्यंत घेऊन जायला सुरुवात करतो. अशा रीतीने तो निराभास असलेलं ते निर्गुण हळूहळू आपल्या अंतरंगामध्ये उदय पावायला लागतं. अन्नदानानंतर संत आपल्याला दुसरा टप्पा देतो, तो म्हणजे सगुण उपासनेचा. आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की सगुण उपासनेने काय होणार, किंबहुना दासबोधामध्ये समर्थांनी आपल्या शिष्योत्तम कल्याणाच्या मुखातूनच काही प्रश्न वधवून घेतलेत की जर ही सगळी सृष्टी नाशवंत आहे तर तुम्ही ज्या मूर्तीची पूजा करता ती मूर्ती देखील या नाशवंत सृष्टीचाच भाग, मग तुम्ही या मूर्तीची उपासना का बरं करता? श्रोतेहो, सगुण उपासनेमध्ये एक अतिशय मूलभूत मर्म सामावलेला आहे. ज्या वेळेला आपण या सगुण उपासनेमध्ये आपल्या मनाने, तन मन धनाने एक प्रकारे त्याच्या सेवेमध्ये झिजत असतो
त्यावेळेला आपण आपल्या जाणीवेचं प्रगल्भ करत असतो, ती जाणीव प्रगटवत असतो. जितकं जितकं म्हणून आपण आपल्या उपास्य देवतेच्या उपासनेमध्ये रमावं, तितकी आपल्या अंतरंगामध्ये ती जाणीव प्रगटायला सुरुवात होते. त्या उपास्य देवतेची पूजा करता करता, तिला आळवताना, तिचं भजन करताना जितका आपल्याला स्वतःचा विसर पडू लागतो, तितकं ते उपास्य दैवत जिवंत होत जातं. आणि ते जितकं जिवंत होत जातं, तितकी सृष्टीमधली जाणीव आपल्या अंतरंगामध्ये जिवंत व्हायला लागते. ती सृष्टीमधली जिवंत जाणीव म्हणजे भगवंताचं रूप आहे. त्यामुळं संत हा आपल्याला अन्नदानाचा मार्ग देतो, संत हा आपल्याला सगुण भजनाचा मार्ग देतो. आणि त्याचबरोबर संत या जाणीवेचं अखंड स्मरण व्हावं म्हणून त्या जाणीवेला नामाच्या आधाराने, आपल्या अंतरंगामध्ये शब्दांच्या आधाराने त्या भगवंताचं रूप प्रगटवतो. आणि हे नाम आपल्या अंतरंगात त्या जाणीवेचं स्मरण ठेवत असतं. त्यामुळं आमच्या इथं हाची सुबोध गुरूंच्या शेवटी आम्ही म्हणतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. या सृष्टीमध्ये कणाकणामध्ये भरलेलं हे आत्मतत्व बघण्यासाठी या चर्मचक्षूंना केवळ प्रेमाने आणि करुणेने, आपण या चर्मचक्षूंच्या आधारानेच आपल्या अहंतेचं विसर्जन करून या सृष्टीच्या कणाकणामध्ये भरलेला राम बघू शकतो. आणि हे प्रेम आणि करुणा केवळ सत्संगतीच्या आधाराने तो सद्गुरू एका जीवाला देऊ शकतो. आणि त्यातून मग मीराबाई जे सांगते की झूठ माया सब सपनन की, असं हे दृश्य जग आपल्या समोर असूनही परमात्मा स्वरूप होऊन जातं. दृश्य जग मिथ्या अशाश्वत आहे असं शास्त्र सांगत असूनही ते असार जग तिच्या दृश्याच्या आधाराने मागं पडतं. आणि केवळ त्या भगवंताची जाणीव रूप आपल्या सर्व अंतर्बाह्य मनाला व्यापून उरते. असं हे सत्संगतीचं अद्भुत शास्त्र. आपण सर्वांनी सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर जात, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये उतरवत त्या जाणीवेचा बोध अंतरंगात करून घ्यावा. हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.